नाही आता आमच्याकडे करा हळूहळू आमच्याकडे घ्या. नमस्कार सर. नमस्कार. हरिओम हरिओम. आपली शाळा खूपच सुंदर आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी. सर आपला थोडक्यात परिचय. मी राक्षस सर या शाळेवरती 10-11 वर्षापासून काम करत आहे. 11 वर्षापासून या ठिकाणी सेवा करतो. बरं बरं. 11 वर्षाचा म्हणजे खूपच मोठा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे. आता सध्या शाळेमध्ये किती वर्ग आहेत? सध्या शाळेमध्ये 1 ते 4 वर्ग आहेत. 1 ते 4 वर्ग. आणि पटसंख्या? पटसंख्या 35 आहे. 35 आहे. म्हणजे 2 शिक्षकांचा पट आहे. बरोबर. परंतु या ठिकाणी पटसंख्या वाढवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतात, परंतु पटसंख्या वाढत नाही. याचं कारण की काही विद्यार्थी बाहेरगावी जातात. याला मूलभूत म्हणजे एवढी शाळा चांगली असताना आणि शिक्षक 2 शिक्षक असताना लोकांनी सहकार्य करायला पाहिजे की या ठिकाणी आपली पट वाढावा आणि आपली वर्गसंख्या वाढावी. तसं काही या ठिकाणी होत नाही. पण आपण या ठिकाणी शाळेचं भौतिक वातावरण जे आहे ते खूपच सुंदर बनवलेलं आहे. आपण पाहूया की या ठिकाणी जे वृक्षारोपण झालेलं आहे ते वृक्षारोपण खूप सुंदर आहे. साधारणतः हे वृक्ष साधारणतः एक 20 वर्षापूर्वीचे असावेत, असे 20 ते 25 वर्षापूर्वीचे असावेत वृक्ष. बरोबर आहे. तर हे वृक्षारोपण कोणी केलं हे? या काळात शिक्षक श्री संजय गीते सर या ठिकाणी एक 20-25 वर्षापूर्वी अध्यापनाचं काम करत असताना त्यांनी वृक्षारोपण म्हणजे चिंचेची झाडं वगैरे त्यांनी लावली आहे. बरोबर आहे. म्हणजे ही झाडं मीच लावलेली आहेत. परंतु तुम्हाला विचारण्याचा मुद्दा असा की मी माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा माझ्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेवेसाठी आली आणि तुमच्या मुखातून ती सत्यता वधावी म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या काळामध्ये शिंदे आणि सुपेकर हे मला 2 असिस्टंट होते. त्यांना बरोबर घेऊन मी हे सर्व वृक्षारोपण केलेलं आहे. तर हे वृक्षारोपण करताना माझा एक हेतू होता की शाळेला उत्पादनाचं काहीतरी फळ असावं, शाळेला उत्पादन व्हावं. म्हणून फळझाडापैकी मी चिंचेची निवड केली. चिंचेची का निवड केली? तर चिंच ही वर्षातून एकदा येणारं पीक आहे आणि ते कमीत कमी त्याची चोरी होईल आणि शाळेला त्याचा फायदा होईल. या पद्धतीनं आता ही खूप मोठी झाडं झालेली आहेत. तेव्हा याला चिंचा भरपूर येत असते. खूप चिंच येते. साधारणतः वर्षाचं याला किती उत्पन्न होऊ शकतं? तसं आम्ही ते तसं काय सरासरी काढलेलं नाही. पण चिंचेचं उत्पादन भरपूर. पण शाळेच्या खर्चासाठी काय करायचं यानंतर अजून आपण जे फळ येतं त्या फळाची आपण लागण झाल्यानंतर फळ लागल्यानंतर ते फळ धरा आणि त्याची हिफाजत करा आणि हिफाजत करून त्याची शाळेसाठी आपल्याला त्याचा पैसा शाळेच्या विकासासाठी भौतिक विकासासाठी त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल. तर मी अशा पद्धतीनं प्रत्येक जिथे जाईल ज्या शाळेवर जाईल त्या शाळेवरती वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आज या माळेवाडी शाळेचं खूपच सुंदर असं स्वरूप झालेलं आहे आणि या स्वरूपामुळं ही शाळा खूप लौकिक झालेली आहे. परंतु इथे विद्यार्थी कमी असल्यामुळे आणि गावातल्या लोकांचं सहकार्य कमी असल्यामुळं या ठिकाणी वर्ग वाढत नाही. तर मी अशी लोकांना आवाहन करू शकतो किंवा करतो की आपण या ठिकाणी वर्ग वाढवण्यासाठी आपण स्वतः स्थिर राहा आणि मुले बाहेरगावी पाठवू नका आणि आपल्या शाळेचा काय करा, विकास करा. नमस्कार. सर बोला ना.